Hello, good morning, friends. Today we are going to learn simple past tense म्हणजे साधा भूतकाळ आणि त्यामध्ये आपल्याला साध्या भूतकाळामध्ये विधानवाचक होकार आणि विधानवाचक नकार अशा प्रकारचे दोन प्रकारचे वाक्य आपल्याला बघायचे आहेत. बघा इकडे मुलांनो, तुम्हाला मी विनंती करत आहे की जे कोणी नवीन असतील त्यांना एक सूचना आहे की बघा, जे कोणी त्यांनी जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. म्हणजे काय मित्रांनो, आपण जे दररोज मी व्हिडिओ टाकत आहे ते व्हिडिओ तुम्हाला दररोजच्या दररोज बघितल्याच्या नंतर 100% इंग्रजी वाचण्याची खात्री आहे. बघा इकडं, ॲटिट्यूड इज अ लिटल थिंग दॅट मेक्स अ बिग डिफरन्स. बघा, आपला पाहण्याचा दृष्टिकोन जरी लहान असला तरी तो फार मोठा फरक निर्माण करू शकतो. बघा, आपण या इंग्रजीच्या व्याकरणाकडे जरी आपण आपला दृष्टिकोन जरी बघण्याचा लहान असला तरी त्यापासून आपल्याला फार मोठा फरक भेटतो आणि चांगल्या प्रकारचा आपण इंग्रजी शिकू शकतो. लक्ष द्या, काय म्हणलं मी, ॲटिट्यूड इज अ लिटल थिंग्स दॅट मेक्स अ बिग डिफरन्स. चला आज आपण सुरुवात करूया. विधानवाचक होकार आणि विधानवाचक नकार सिंपल पास्ट टेन्स मध्ये यांचा वापर आपल्याला कसा करायचा आणि विधानवाचक होकार मध्ये आपल्याला त्याचं वाक्याचं स्ट्रक्चर काय आहे आणि ते वाक्य आपल्याला कसे तयार करायचे. आपण काल बघितलं सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ, त्याची वाक्य आपण बघितली. मला अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी ती बघितली असतील, पाठ केली असतील, त्यांचं स्ट्रक्चर पाठ केलं असेल. जोपर्यंत आपण हार्डवर्क करत नाही तोपर्यंत आपल्याला काही येणार नाही. देरे हारी पलंगावरी असं कधी असं आपोआप होत असते का? नाही होत. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, आपण नेहमी माझा व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्ही अर्धवट बघसाल तर त्याला फायदा नाही, त्याचा फायदा होत नाही. बघला पूर्ण व्हिडिओ बघून आपल्याला नोटबुक वरती काही नोंदी घ्यायच्या आहेत आणि त्या नोंदी आपण पाठ करायच्या आहेत. बघा, या ठिकाणी आपण याचं स्ट्रक्चर बघूया. याचं स्ट्रक्चर आहे कर्ता प्लस क्रियापदाचे दुसरे रूप. आता क्रियापद तुम्हाला मी वारंवार सांगत आहे, क्रिया म्हणजे करणे. बघा, राईट म्हणजे लिहिणे, रोट म्हणजे लिहिले आणि रिटर्न म्हणजे लिहित आहे. तेव्हा इकडे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. दुसरं म्हणजे काय, राईटचं काय झालं, रोट. बघा, पहिलं रूप काय होतं, राईट. राईट म्हणजे हे इथं बघा पहिलं रूप आहे. राईट म्हणजे लिहिणे आणि रोट म्हणजे लिहिले. बघा, आता बघा, आय रोट मी लिहिले, मी लिहिले. आता बघा, आय रोट मी लिहिले. दुसरं वाक्य बघूया, वी रोट. वी म्हणजे आम्ही. बा, आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही. बघा, आपल्याला या ठिकाणी वाक्यरचना करताना आपल्याला काही काही महत्वाचे शब्द आहेत, जसं आय, वी. आय म्हणजे मी आणि ते वी म्हणजे आम्ही. आता यू, यू रोट म्हणजे तू लिहिले. यू म्हणजे तू, यू रोट तू लिहिले. तसं आपल्याला यूज काय रे, सेम वाक्यरचना आहे, परंतु त्या ठिकाणी यूचा अर्थ होतो तुम्ही, तू किंवा तुम्ही. इथं यू रोट म्हणजे तुम्ही लिहिले. आता ही रोट, ही म्हणजे तो म्हणजे त्याने लिहिले. ही रोट म्हणजे त्याने लिहिली. पुढचं बघा, सी रोट तिने लिहिले. एकदम सोपी सोपी वाक्य आहेत. त्या वाक्याचा आपल्याला वारंवार वाचून सराव करायचा आहे. बघा, सी रोट तिने लिहिले. आता इट रोट त्याने लिहिले. आता शेवटचं वाक्य बघूया, दे रोट त्यांनी लिहिले. आता दे रोट म्हणजे त्यांनी, तो दे म्हणजे तो, ती ते म्हणजे एकच येईल त्याला, त्यांनी लिहिले. एक्झाम्पल पहा, आय रोट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहिले. आता विधानवाचक नकार आपल्याला त्या ठिकाणी कसं घ्यायचं आहे आणि त्याचं वाक्याचं स्ट्रक्चर कसं तयार करते. बघा, पुढे बघा, कर्ता प्लस डिड नॉट प्लस क्रियापदाचे पहिले रूप. पहा, या ठिकाणी दुसरे रूप होतं. विधानवाचक होकारामध्ये आपल्याला
क्रियापदाचे दुसरे रूप घ्यायचं होतं, परंतु या ठिकाणी आपल्याला कर्ता प्लस डिड नॉट प्लस क्रियापदाचे पहिले रूप या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. पहिलं रूप काय आहे? राईट. राईट म्हणजे लिहिणे, रोट म्हणजे लिहिले, हे दुसरं रूप आहे. बघा, आय डिड नॉट राईट म्हणजे मी लिहिले नाही. आय डिड नॉट राईट, मी लिहिले नाही. दुसरं वाक्य बघा, वी डिड नॉट राईट, आम्ही लिहिले नाही. वी म्हणजे आम्ही, वी डिड नॉट राईट, आम्ही लिहिले नाही. तिसरं बघा मुलांनो, यू डिड नॉट राईट, तू लिहिले नाहीस. यू, यू म्हणजे तू, तू किंवा तुम्ही. बघा आता पुढचं वाक्य आहे, यू डिड नॉट राईट, तू लिहिले नाही, तुम्ही लिहिले नाही. पहा तिथं तू आलं होतं, इथं आले तुम्ही लिहिले नाही. आता पुढे बघा, ही डिड नॉट राईट, ही डिड नॉट राईट, त्याने लिहिले नाही. ही म्हणजे तो, म्हणजे त्याने लिहिले नाही. हे होईल सी. पुढचं वाक्य, सी डिड नॉट राईट म्हणजे पहा, सी डिड नॉट राईट, तिने लिहिले नाही. सी म्हणजे ती, आणि सी डिड नॉट राईट म्हणजे तिने लिहिले नाही. आता सातवा वाक्य, इट डिड नॉट राईट, पहा इट डिड नॉट राईट म्हणजे त्याने लिहिले नाही. शेवटचं वाक्य बघा, दे डिड नॉट राईट, दे म्हणजे ते, तो, ती, ते, दे म्हणजे तो, ती, ते, तर दे डिड नॉट राईट म्हणजे त्यांनी लिहिले नाही. आता बघा याचं आपण एक्झाम्पल बघूया काय ते. आय डिड नॉट राईट अ लेटर, आय डिड नॉट राईट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहिले नाही. बघा मित्रांनो, एवढं सोपे सोपे वाक्य आहेत, आणि या वाक्याचं स्ट्रक्चर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, आणि ते वहीवर लिहून ते आपल्याला पाठ करायचं आहे. बघा अशा प्रकारे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल असं मी अपेक्षा करतो. नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.